हॅलो फ्रेंड्स, आपण इयत्ता 8वीच्या इनसाइड द ॲटम या टॉपिकमधील बोअर्स स्टेबल ऑर्बिट ॲटॉमिक मॉडेल या लेक्चरमध्ये आपण अभ्यासणार आहोत. याच्या मागील लेक्चरमध्ये आपण डाल्टन्स ॲटॉमिक मॉडेल, त्यानंतर थॉम्सन्स ॲटॉमिक मॉडेल अँड रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल अभ्यासलेलं आहे. सो बिफोर स्टडिंग द बोअर्स स्टेबल ॲटॉमिक मॉडेल we have to answer some questions which are given on the page number 30, and these questions are: use your brain power. The first question: which discovery did point out that an atom has internal structure? कोणत्या शोधामुळं आपल्या हे लक्षात आलं की अणूला अंतररचना असते किंवा अणूला अंतर्गत संरचना आहे, हे कोणत्या शोधामुळं आपल्याला लक्षात आलं? सो ड्यू टू डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रॉनचा शोध लागला आणि मग आपल्या लक्षात आलं की अणूला अंतर्गत रचना असते. सो अकॉर्डिंग टू द डाल्टन्स थिअरी देर इज नो इंटरनल स्ट्रक्चर टू द ॲटम. या अणूला कोणतीही आंतररचना नव्हती, परंतु आफ्टर दॅट द discovery of electron, it proves that atom have some internal structure. The second question: what is the difference between the solid atom in Dalton's atomic theory and Thomson's atomic model? So डाल्टनच्या अणूचं मॉडेल, डाल्टन अणुप्रारूप आणि थॉम्सन अणुप्रारूप याच्यामध्ये काय फरक आहे, किंवा भरीव अणू आणि डाल्टनच्या अणुसिद्धांतातील भरीव अणू व थॉम्सनच्या प्रारूपातील भरीव अणू याच्यामध्ये काय फरक आहे? सो अकॉर्डिंग टू द डाल्टन्स थिअरी दॅट ॲटम इज अ सॉलिड स्पियर विच इज हॅव्हिंग नो इंटरनल स्ट्रक्चर. बट अकॉर्डिंग टू द थॉम्सन्स थिअरी दॅट ॲटम having the internal structure, the positive charge is uniformly distributed inside the atom and negatively charged electrons are embedded in it. So these are the two basic differences in Dalton's atomic theory and Thomson's atomic model. Third question: explain the difference between the distribution of positive charge in Thomson's atomic model and Rutherford's atomic model. म्हणजे थॉम्सनचं अणुप्रारूप आणि रुदरफोर्डचं अणुप्रारूप याच्यामध्ये धनप्रभाराचं वितरण कशा पद्धतीनं आहे हे स्पष्ट करा. आता अकॉर्डिंग टू द थॉम्सन्स ॲटॉमिक मॉडेल द पॉझिटिव्ह चार्ज इज युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड थ्रू आउट द ॲटम. म्हणजे थॉम्सनच्या अणुप्रारूपाप्रमाणे धनप्रभार हा संपूर्ण अणूमध्ये एकसारखा वितरित झालेला आहे, डिस्ट्रीब्यूट झालेला आहे. आणि अकॉर्डिंग टू द रुदरफोर्ड्स मॉडेल दॅट पॉझिटिव्हली चार्ज्ड न्यूक्लियस is present in the center of the atom and which is having the smaller in size. की धनप्रभार हा त्या अणूच्या केंद्रकामध्ये आहे किंवा मध्यभागी आहे, तो केंद्रकामध्ये आहे आणि तो अतिशय आकारानं लहान आहे. आणि इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियस, पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस आणि निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन याच्यामध्ये एम्प्टी स्पेस आहे. ह्या बेसिक डिफरन्स आपल्याला दिसतं. चौथा प्रश्न आहे: व्हॉट इज द पॉइंट डिफरन्स बिटवीन द प्लेस ऑफ इलेक्ट्रॉन इन ॲटॉमिक मॉडेल्स ऑफ थॉम्सन्स अँड रुदरफोर्ड. म्हणजे थॉम्सन आणि रुदरफोर्ड यांच्या अणुप्रारूपामध्ये इलेक्ट्रॉनच्या स्थितीबाबत काय वेगळेपणा आहे? सो अकॉर्डिंग टू द थॉम्सन्स मॉडेल इलेक्ट्रॉन्स आर एम्बेडेड इन टू द positively charged which is distributed throughout the atom. म्हणजे थॉम्सनच्या ॲटॉमिक मॉडेलप्रमाणे हा निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन हे धनप्रभारामध्ये मध्ये घुसलेले आहेत. अँड अकॉर्डिंग टू द रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल electrons are revolving around the nucleus and there is empty space between the positively charged nucleus and negatively charged electron. रुदरफोर्डच्या मॉडेलप्रमाणे इलेक्ट्रॉन हे केंद्रकाभोवती वर्तुळाकार मार्गाने गोलाकार फिरत आहेत आणि केंद्रक आणि इलेक्ट्रॉन यांच्यामध्ये मोकळी रिकामी जागा आहे, एम्प्टी स्पेस आहे.
The fifth question, what is the thing which is present in Rutherford's atomic model and do not present in Dalton's and Thomson's atomic model? म्हणजे अशी कोणती गोष्ट आहे की जी रुदरफोर्डच्या ॲटॉमिक मॉडेलमध्ये आहे परंतु डाल्टन आणि थॉम्सनच्या ॲटॉमिक मॉडेलमध्ये नाही. तर रुदरफोर्डच्या ॲटॉमिक मॉडेलमध्ये असणारा इलेक्ट्रॉन हा डाल्टनच्या ॲटॉमिक मॉडेलमध्ये नाही. तर रुदरफोर्डच्या ॲटॉमिक मॉडेलमध्ये असणारा एम्प्टी स्पेस म्हणजे इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस अँड देर इज अ एम्प्टी स्पेस बिटवीन द न्यूक्लियस अँड इलेक्ट्रॉन विच इज नॉट फाउंड इन द रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल, की जे रुदरफोर्डच्या ॲटॉमिक मॉडेलमध्ये आपल्याला दिसत नाही. सो with the help of these 5 questions we compare the Dalton, Thomson and Rutherford's atomic model. या 5 प्रश्नांच्या आधारे आपण डाल्टन, थॉम्सन आणि रुदरफोर्ड यांच्या अनुप्रारूपाची काय केलेली आहे इथं तुलना केली. अँड एस्टॅब्लिश्ड लॉ ऑफ फिजिक्स an electrically charged body is revolving in a circular orbit, its energy decreases. काय झालं, या दरम्यानच भौतिकशास्त्रामध्ये एक शोध लागलेला आहे. तो शोध काय, एक नियम असा प्रस्थापित झाला भौतिकशास्त्रामध्ये काय, की एखादी चार्ज्ड बॉडी, एखादा प्रभारित कण जर वर्तुळाकार दिशेमध्ये फिरत असेल तर त्याची ऊर्जा तो कमी होत जाते. हा एक भौतिकशास्त्रामध्ये सिद्धांत त्यावेळी मांडला गेला आणि सर्वांनी तो स्वीकारला पण. अकॉर्डिंग टू दिस लॉ ॲटम डिस्क्राइब्ड इन रुदरफोर्ड्स मॉडेल टर्न आउट टू एस अनस्टेबल. म्हणजे या सिद्धांताप्रमाणे जर आपण हा सिद्धांत रुदरफोर्डच्या अनुप्रारूपाला लागू केला तर रुदरफोर्डच्या ॲटॉमिक मॉडेलमध्ये इलेक्ट्रॉन्स हे रिव्हॉल्व होत आहेत अराउंड द न्यूक्लियस अँड सो दे शुड अल्सो लूज देअर एनर्जी. त्यांनी सुद्धा त्यांची एनर्जी गमावली पाहिजे आणि हळूहळू त्यांची एनर्जी कमी झाली पाहिजे. आणि जर त्यांची एनर्जी कमी होत गेली तर फायनली ते कुठं पडले पाहिजेत, न्यूक्लियसमध्ये जाऊन पडले पाहिजेत. का, कारण न्यूक्लियस हा पॉझिटिव्हली चार्ज आहे, इलेक्ट्रॉन्स हे निगेटिव्हली चार्ज आहेत आणि हळूहळू काय केले पाहिजेत, ते न्यूक्लियसजवळ जाऊन फायनली ते न्यूक्लियसमध्ये पडले पाहिजेत. तर बघायचं म्हटलं तर हा न्यूक्लियस ॲटमचा हा कक्षा आहेत, हे इलेक्ट्रॉन्स आहेत आणि हे इलेक्ट्रॉन्स हे याच्या भोवती असे रिव्हॉल्व होत आहेत. समजा हे गोलाकार मार्गाने इव्हॉल्व होत राहिले इलेक्ट्रॉन, याची एनर्जी कमी होत गेली तर इलेक्ट्रॉन हे निगेटिव्ह चार्ज आहेत, न्यूक्लियस हा पॉझिटिव्ह चार्ज आहे. हे इलेक्ट्रॉन याची एनर्जी कमी केल्यामुळे हे जवळ 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 जायला पाहिजेत. जसजसे रिव्हॉल्व होत जातील तसतसे ते जवळ जवळ जातील न्यूक्लियसच्या. आणखी जवळ गेल्यामुळं फायनली ते न्यूक्लियसमध्ये पडतील आणि जर ते न्यूक्लियसमध्ये पडले तर ॲटमचं स्ट्रक्चर हे अनस्टेबल होईल. असं व्हायला पाहिजे रुदरफोर्डच्या अनुप्रारूपामध्ये. जर हा लॉ फिजिक्समध्ये एस्टॅब्लिश झालेला की एखादी इलेक्ट्रिकली चार्ज बॉडी रिव्हॉल्व करत असेल सर्क्युलर ऑर्बिटमध्ये तर तिची ऊर्जा कमी होते, हा सिद्धांत खरा असेल तर मात्र रुदरफोर्डचं अनुप्रारूप ह्यामध्ये अणूचं स्ट्रक्चर किंवा अणू हा अस्थिर असला पाहिजे. परंतु तसं आहे का, अणू तर स्थिर आहे. म्हणजे याचा अर्थ काय, रुदरफोर्डच्या अनुप्रारूपामध्ये पण काही त्रुटी आहेत, त्याच्यापेक्षा अनुप्रारूप काहीतरी वेगळं असलं पाहिजे. इन रियालिटी हावेवर ऑल ॲटम एक्सेप्ट रेडिओ ॲक्टिव्ह ॲटम आर स्टेबल. परंतु प्रत्यक्षामध्ये किरणोत्सारी मूलद्रव्यांचे अणू सोडले तर बाकीचे सर्व अणू हे स्टेबल आहेत. This shortcoming of Rutherford's atomic model was removed by atomic model put forth by Niels Bohr in the year 1930. आणि हे जे रुदरफोर्डचं ॲटॉमिक मॉडेल याचं जे त्रुटी होती, ह्या त्रुटी मात्र नील्स बोअर यांनी त्यांच्या अनुप्रारूपातून काय केलेले आहे, कमी केलेली आहे. किंवा त्यांनी नील्स बोअर यांनी 1913 साली एक अनुप्रारूप मांडलं आणि या अनुप्रारूपामध्ये रुदरफोर्डच्या या रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेलमध्ये असणाऱ्या त्रुटी ह्या बोअरच्या ॲटॉमिक मॉडेल्समध्ये काय केलेल्या आहेत, कमी केलेल्या आहेत. बघा, इन द इयर 1913
Danish scientist Niels Bohr explained the stability of the atom by putting forth a stable orbit atomic model. त्यांनी स्टेबल ऑर्बिट ॲटॉमिक मॉडेल म्हणजे स्थिर कक्षा अनुप्रारूप मांडलं आणि या अनुप्रारूपामध्ये रुदरफोर्डच्या अनुप्रारूपामध्ये असणाऱ्या त्रुटी ह्या दूर केलेल्या आहेत. द इम्पॉर्टंट पॉस्ट्युलेट्स ऑफ बोर्स ॲटॉमिक मॉडेल आर ॲज फॉलोज. पॉस्ट्युलेट्स याचा अर्थ गृहीतके किंवा त्यांनी मांडलेले हे त्याला पॉस्ट्युलेट्स का म्हटलेलं आहे? कारण अणु प्रत्यक्षात कुणीही पाहिलेला नाही. यामध्ये वेगवेगळे प्रयोग केले आणि या प्रयोगांचे निरीक्षणं आणि त्याच्यावरनं काढलेले अनुमान यांच्या आधारे अणूचं प्रारूप असं असेल हे मांडलं, त्याला काहीतरी प्रूफ दिले आणि मग यांना काय म्हटला? पॉस्ट्युलेट्स किंवा गृहीतके असं म्हटलेलं आहे. आता ती गृहीतके काय आहेत किंवा बोरचं ॲटॉमिक मॉडेल काय आहे? The electron revolving around the atomic nucleus lie in the concentric circular orbit at a certain distances from the nucleus. इलेक्ट्रॉन की जे केंद्रकाभोवती फिरतायत ते केंद्रकाभोवती फिरत असताना एका वर्तुळाकार फिक्स अशा कक्षांमध्ये फिरतात आणि या वर्तुळाकार कक्षा एकमेकांपासून काही अंतरावरती आहेत. म्हणजे इलेक्ट्रॉन फिरताना एक मार्ग अवलंबतात, तो वर्तुळाकार मार्ग आहे, त्याला कक्षा असं म्हटलेलं आहे आणि ह्या कक्षा ह्या विशिष्ट अंतरावर एकमेकांपासून आहेत असं म्हटलेलं आहे. द एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉन्स्टंट व्हाईल इट इज इन द पर्टिक्युलर ऑर्बिट. एका विशिष्ट कक्षेमध्ये जर एखादा इलेक्ट्रॉन असेल आणि त्या कक्षेमध्ये तो जर फिरत असेल त्यावेळेला त्या इलेक्ट्रॉनची एनर्जी ही काय असते? कॉन्स्टंट असते. वेन अन इलेक्ट्रॉन जम्प फ्रॉम अन इनर ऑर्बिट टू आउटर ऑर्बिट इट ॲब्सॉर्ब एनर्जी equal to the differences of its energy level, and when it jumps from an outer orbit to inner orbit it emits energy equal to different of its energy level. म्हणजे बघा या ज्या कक्षा आहेत या कक्षा आता इथं डायग्रॅममध्ये दाखवलेल्या आहेत, या ज्या कक्षा आहेत किंवा याला ऑर्बिट असं म्हटलेलं आहे, या ऑर्बिटमध्येच फिक्स ऑर्बिटमध्येच इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होतात. आता इथं बघा पहिलं ऑर्बिट न्यूक्लियसच्या जवळ आहे, त्याला के ऑर्बिट म्हटलेलं आहे, नाव दिलेलं आहे त्यानं. दुसरं एल, तिसरं एम, तिसरं एन. हे जे सर्क्युलर पाथ आहेत याला ऑर्बिट म्हणायचं, कक्षा म्हणायचं आणि या कक्षेमध्येच हे इलेक्ट्रॉन काय होतात? रिव्हॉल्व होतात. आणि एका कक्षेमध्ये जे इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होतात त्याची एनर्जी ही फिक्स असते. म्हणजे समजा एखादा इलेक्ट्रॉन हा के शेलमध्ये रिव्हॉल्व होत असेल, म्हणजे 1 नंबरच्या शेलमध्ये, के ही 1 नंबरची शेल आहे, एल ही 2 नंबरची शेल आहे, तर के शेलमध्ये जो रिव्हॉल्व होत असेल तर त्याची एनर्जी काय असते? कॉन्स्टंट असते. तो कुठल्याही प्रकारे एनर्जी बाहेर टाकत नाही, त्याची एनर्जी कमी किंवा जास्त होत नाही. आता एखाद्याची एनर्जी कमी किंवा जास्त एखाद्या इलेक्ट्रॉनची कधी होते? समजा के हे इनर ऑर्बिट आहे आणि एल हे आउटर ऑर्बिट आहे. समजा इलेक्ट्रॉन के ऑर्बिटमधून एल ऑर्बिटमध्ये जंप करत असेल, म्हणजे उडी मारत असेल किंवा जात असेल, तर तो काय करतो बघा, के ह्या ऑर्बिटची एनर्जी कमी आहे, यल ह्या ऑर्बिटची एनर्जी जास्त आहे, त्याच्यापेक्षा यम ह्या ऑर्बिटची एनर्जी जास्त आहे आणि यन ह्या ऑर्बिटची एनर्जी सर्वात जास्त आहे. म्हणजे जे ऑर्बिट न्यूक्लियसच्या जवळ आहे त्याची एनर्जी कमी आहे. जसजसं आपण न्यूक्लियसपासून लांब जाऊ तसं ऑर्बिटची एनर्जी वाढते. आता के मधून एलमध्ये इलेक्ट्रॉनला जायचं असेल तर इलेक्ट्रॉनला यल इतक्या इलेक्ट्रॉनची एनर्जी मिळवावी लागेल, कारण त्याची एनर्जी कमी आहे, कारण तो के ऑर्बिटमध्ये. त्यावेळेला तो कुठून तरी एनर्जी ॲब्सॉर्ब करेल, तेवढी एनर्जी प्राप्त करेल आणि मग तो एल शेलमध्ये जाईल. म्हणजे वेन इलेक्ट्रॉन जम्प्स फ्रॉम इनर ऑर्बिट टू आउटर ऑर्बिट इट ॲब्सॉर्ब एनर्जी. का? कारण त्याला हायर ऑर्बिटमध्ये जाण्यासाठी तेवढी एनर्जी स्वतःकडं घ्यावी लागते आणि म्हणून तो एनर्जी ॲब्सॉर्ब करतो. समजा इलेक्ट्रॉन यल ऑर्बिटमधून के ऑर्बिटमध्ये जाणार असेल तर यल ऑर्बिटमध्ये आहे म्हणजे त्याची एनर्जी काय आहे? जास्त आहे. त्याला के ऑर्बिटमध्ये जायचं आहे म्हणजे कमी एनर्जी असलेल्या कक्षेमध्ये जायचं आहे, तर तेव्हा त्याला आपल्याकडील एनर्जी कमी करावी लागेल आणि त्याच्यामुळं तो आपल्याकडील एनर्जी इमिट करतो म्हणजे बाहेर टाकतो. म्हणजे वेन इलेक्ट्रॉन जम्प्स फ्रॉम आउटर ऑर्बिट टू इनर ऑर्बिट इट इमिट्स एनर्जी अँड वेन इट जम्प्स फ्रॉम इनर ऑर्बिट टू आउटर ऑर्बिट इट ॲब्सॉर्ब एनर्जी. लक्षात आली का ही गोष्ट?
म्हणजे आपल्याला कक्षा ज्या आहेत, ज्या ऑर्बिट आहेत, त्या ऑर्बिटची एनर्जी ही फिक्स असते आणि तो किती एनर्जी ॲब्सॉर्ब करतो किंवा किती एनर्जी इमिट करतो, तर त्या दोन कक्षांमध्ये एनर्जीमध्ये जेवढा डिफरन्स आहे तेवढीच एनर्जी तो ॲब्सॉर्ब किंवा इमिट करतो. आता त्याला आतल्या कक्षेमधून बाहेर जायचं असेल तर त्याला दोन कक्षांमध्ये जेवढी एनर्जी डिफरन्स आहे तेवढी एनर्जी तो ॲब्सॉर्ब करणार आणि मग तो वरच्या कक्षेमध्ये जाणार. समजा त्याला बाहेरच्या आउटर ऑर्बिटमधून इनर ऑर्बिटमध्ये जायचं असेल तर त्या दोन ऑर्बिटच्या लेवलमध्ये, एनर्जी लेवलमध्ये जेवढा डिफरन्स आहे तेवढी एनर्जी तो स्वतःकडील इमिट करणार आणि मग तो इनर ऑर्बिटमध्ये जाणार. असं या 5th पॉईंटचा अर्थ आहे. Some more atomic models were put forth. After Bohr's atomic model, atomic structure was studied at depth with the advent of a new branch of science called quantum mechanics. बोर नंतर सुद्धा अनेक मॉडेल्स मांडले. त्या सर्वांचा अभ्यास भौतिकशास्त्राच्या क्वांटम मेकॅनिक्स या शाखेमध्ये केला आणि या सर्व मॉडेलचा अभ्यास करून अणूची एक संरचना मांडली गेली. With all those, some well accepted fundamental principles of atomic structure as follows. म्हणजे काय केलं, या सर्व मॉडेलचा अभ्यास करून काही फंडामेंटल प्रिन्सिपल्स मांडले गेले आणि त्याच्यानुसार अणूची संरचना मांडली गेली. आता इथं हे बोरचं ॲटॉमिक मॉडेल आपल्याला इथं 3 मुद्द्यांमध्ये सांगितलेलं आहे. त्याचं एक्सप्लेनेशन हे आपल्याला या डायग्रॅममध्ये घेतलं आहे. आता याच्यातली एक इंटरेस्टिंग फॅक्ट म्हणजे एनर्जी ॲब्सॉर्ब होते आणि एनर्जी इमिट होते हे सांगण्यासाठी इथे एक प्रयोग दिलेला आहे बघा. डू यू नो वेन टेबल सॉल्ट म्हणजे खाण्याचं मीठ, सोडियम क्लोराईड इज थ्रोन ऑन LPG गॅस स्टोव्ह. म्हणजे आपण LPGचा जो गॅस आहे, गॅसमध्ये जेव्हा त्याच्या ज्वालेमध्ये जेव्हा हे मीठ टाकतो, इमिडिएटली येलो स्पार्क्स फॉर्म्स ऑन दॅट प्लेस. तिथं आपल्याला पिवळा असं स्पार्किंग किंवा पिवळा प्रकाश दिसतो बघा. इफ सोडियम मेटल पुट इन वॉटर इट बर्न्स टू गिव्ह येलो फ्लेम. सोडियम मेटल पाण्यात टाकला तर तो पिवळ्या ज्योतीनं जळतो. ऑन रोड सोडियम वेपर लॅम्प गिव्ज येलो कलर लाईट. रस्त्यावर सोडियम वेपर लॅम्प जी असते ती सुद्धा पिवळ्या रंगाचा प्रकाश देते. फ्रॉम ऑल अबाव एक्झाम्पल्स the electron of sodium absorb energy and goes to outermost shell and comes back to inner shell by emitting energy. बघा याचा अर्थ काय, जेव्हा आपण सोडियमचा ॲटम यावेळेला सोडियमच्या ॲटमला एखादी एनर्जी दिली जाते त्यावेळेला सोडियमच्या इलेक्ट्रॉन ती एनर्जी ॲब्सॉर्ब करतो, आउटरमोस्ट शेलमध्ये जातो, त्याच्या बाहेरच्या शेलमध्ये जातो, आउटर शेलमध्ये जातो, आउटर शेलमध्ये जातो आणि पुन्हा परत येतो. आणि ज्या वेळेला तो जातो आणि परत येतो त्यावेळेला तो स्वतःकडील एनर्जी काय करतो, इमिट करतो. म्हणजे जाण्यासाठी तो पहिल्यांदा एनर्जी ॲब्सॉर्ब करतो. उदाहरणार्थ मीठ आपण टाकलेलं आहे गॅसवरती, गॅसच्या ज्वालेमध्ये टाकलं, फ्लेममध्ये टाकले, त्यावेळेला त्या गॅसच्या हीटमधली एनर्जी तो ॲब्सॉर्ब करेल. तो इलेक्ट्रॉन आउटर शेलमध्ये जाईल आणि आउटर शेलमध्ये गेल्यानंतर तो तिथं थांबत नाही, पुन्हा तो इनर शेलमध्ये येतो आणि ॲब्सॉर्ब केलेली एनर्जी तो पिवळ्या रंगाच्या प्रकाशाच्या स्वरूपामध्ये बाहेर टाकतो. द डिफरन्स ऑफ एनर्जी लेवल ऑफ दिस 2 शेल्स ऑफ सोडियम इज फिक्स. आणि सोडियमच्या 2 कक्षांमध्ये जो एनर्जीतला फरक आहे हा फिक्स आहे. दिस डिफरन्स इज सिमिलर टू एनर्जी ऑफ येलो लाईट. आणि हा जो फरक आहे तो पिवळ्या रंगाच्या प्रकाशा इतका आहे आणि त्याच्यामुळे पिवळ्या रंगाचा प्रकाश इतकी एनर्जी त्यानं बाहेर टाकली की पिवळ्या रंगाचा प्रकाश आपल्याला दिसतो. देअरफॉर इन अबाव एक्झाम्पल सेम स्पेसिफिक येलो लाईट इज इमिटेड. आणि म्हणून सोडियम क्लोराईड मीठ आपण जाळामध्ये टाकलं किंवा आपल्याला सोडियम मेटल लॅम्प याच्यातून येलो कलरचा प्रकाश आपल्याला दिसतो किंवा सोडियम आपण पाण्यात टाकल्यावर पेटतो, तो पिवळ्या ज्योतीनं जळतो, कारण सोडियमच्या ॲटममध्ये 2 एनर्जी लेवलमधला जो एनर्जी डिफरन्स आहे तो येलो लाईटच्या एनर्जी इतका आहे. सो इन दिस लेक्चर वी हॅव स्टडीड नील्स बोर्स ॲटॉमिक मॉडेल.